नमस्कार मंडळी, सकाळच्या गडबडीमध्ये झटपट होणारी वालाच्या शेंगाची भाजी टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता। तर ती कशी बनवायची याची रेसिपी आज मी दाखवणार आहे। त्यासाठी कढईमध्ये 2 पळ्या तेल गरम करून घेतलं आहे। त्या अगोदर इथे थोडेसे शेंगदाणे पण मी भाजून घेतले आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। त्यानंतर मी इथे खलबत्त्यामध्ये लसण ठेचून घेतला आहे। तो 1 चमचा ठेचलेला लसण आपण यामध्ये घालणार आहोत। आता हा लसण छान असा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला आपण याच्यामध्ये घालणार आहोत। त्यानंतर हे मसाले पण छान असे मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी 1 पाव अशा वालाच्या शेंगा स्वच्छ निवडून आणि नंतर पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या आहेत। त्या पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे मी पाण्यामध्ये निथळून मग या शेंगा टाकलेल्या आहे। तर सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे। आपण शेंगा पाण्यातून निथळून टाकले आहे, त्यामुळे थोडंफार त्याच्यासोबत पाणी याच्यामध्ये आलेलंच आहे। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे। आता सर्व साहित्य आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत। सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स झाल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि कमी गॅसवर 5-10 मिनिटं आपण याला शिजू देणार आहोत। 5 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि आता पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि पुन्हा याच्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं शिजू देणार आहोत। अधूनमधून आपल्याला 1-2 वेळेस चेक करायचं आहे, शेंगा खाली जळत तर नाही आहे ना, लागत तर नाही आहे ना। त्यानंतर 10 मिनिटांनंतर मी इथे झाकण काढून घेतलं आहे। संपूर्ण पाणी यामधलं आटलेलं आहे आणि शेंगा पण आपल्या छान अशा शिजलेल्या आहेत। त्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचा मी आबडधोबड असा कूट करून घेतला आहे, तो पण टाकायचा आहे। त्यानंतर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण न ठेवताच 1-1.5 मिनिट आपल्याला ही शेंगांची भाजी परतून घ्यायची आहे व्यवस्थित। तर 1-2 मिनिटं मी ही भाजी व्यवस्थित अशी झाकण न ठेवताच परतून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता, झटपट फक्त 10 मिनिटांमध्ये होणारी भाजी इथे बनून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।